नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेले आहे मटकीची उसळ. तर ही भाजी आपण कशी बनवलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे आणि मस्त अशी तर्री कशी आलेली आहे, तर ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर शेवटपर्यंत बघा. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर सर्वप्रथम आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. मसाल्यासाठी कांदा घेतलेला आहे भरपूरसा, खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपण धणे घेतलेले आहेत, लसूण घेतलेले आहेत, त्याचबरोबर आपण क्युमिन सीड्स म्हणजे जिरे घेतलेले आहेत, कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, लाल मिरची, त्याचबरोबर आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि मसाल्यांमध्ये तुम्ही बघू शकता आपण दीड चम्मच हळद, 1.5 चम्मच घेतलेली आहे, रेड चिली पावडर 1.5 चम्मच घेतलेली आहे, त्याचबरोबर मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, मालवणी मसाला घेतलेला आहे 1 चम्मच मालवणी मसाला आणि हिंग घेतलेला आहे. तर हे इन्ग्रेडियंट्स, हे मसाले जे आहेत हे आपल्या मटकीच्या भाजीमध्ये जाणार आहे. आणि त्याचबरोबर आपण 250 ग्रॅम मटकी घेतलेली आहे. चांगली मोड आलेली मटकी आहे. घरीच आपण मोड आणलेले आहेत, मार्केटमधून आणलेली नाही आहे. तर मार्केटमधून आणलेले असतं ना की आपल्या मनात असतं की त्यांनी कोणत्या पाण्यामध्ये ती भिजवली असेल आणि पाणी स्वच्छ असेल का नसेल. तर हे आपण प्रेफरच करतो. ही बारीक मटकी आहे, आपण घरूनच ह्याला मोड आणलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम हे आपण हे केलेलं आहे, फ्राय केलेले आहेत. आणि आपल्याला हा काळा मसाला करायचा आहे, त्यासाठी आपण खोबरं आणि टमाटर आहेत आणि जे आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते आपण फ्राय करून घेतलेले आहेत. आणि ह्याचा आपण आता मसाला बनवणार आहोत, वाटण ज्याला आपण म्हणतो. तर हे आपलं काळं वाटण आपण बनवलेलं आहे. मस्त असं रेस्टॉरंट स्टाईल होणार आहे, जे तुम्ही रेस्टॉरंटमध्ये खाताना आणि हॉटेलमध्ये जसं भेटते मटकी तशीच असणार आहे. आणि प्लस ती होममेड आहे, तर ते एक स्पेशालिटी आहे. आणि इकडे आपण घेतलेलं आहे 2 चमचे तेल, कढीपत्ता घेतलेला आहे. आणि आपण इथे आपले मसाले जे आहेत ते ॲड करायला सुरुवात केलेली आहे. मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, रेड चिली पावडर, मालवणी मसाला टाकलेला आहे, हिंग टाकलेला आहे आणि आपला हा वाटणाचा मसाला टाकलेला आहे. तेल चांगलं कडकडून गरम झालेलं आहे, त्यामुळे आपण थांबलेलो नाही आहे. 2 चमचे तेलामध्ये हे आपण चांगलं फ्राय करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मस्त अशी कडकडून वाफ सुटलेली आहे. जास्त काही वेळ लागत नाही ही डिश होण्यासाठी, फटाफट होणारी डिश आहे. आणि मटकीची भाजी म्हटलं, उसळ आलेली मोड आलेली मटकी म्हटल्यावरती सगळ्यांचीच फेवरेट असते. तर आपण बघा पाणी टाकून घेतलेलं आहे 1 कप, म्हणजे थोडं ग्रेव्हीसारखी कन्सिस्टन्सी होण्यासाठी राईस बरोबर आपण खाऊ शकता, चपाती बरोबर, भाकरी बरोबर मस्त असा फ्लेवर लागतो हिचा. तर कलर तुम्ही बघू शकता, आपला जो नेहमीप्रमाणे जो लाल कलर असतो तो नाही आलेला आहे. आपला हा मसाला जो आपण वेगळा प्रिपेअर केलेला आहे, तर जरूर ह्या मसाल्याच्या प्रमाणे तुम्ही नक्की करून बघा, काहीतरी वेगळा टेस्ट येईल तुमच्या जेवणाला. तर आता हिला आपण ना फक्त 5 मिनटं बॉईल करून घ्यायचं आणि साईडला काढून घ्यायचं आहे. तर ही आपली तयार झालेली आहे मटकी. मस्त शेव टाकलेली आहे आणि ही गाठिया शेव तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही भेटू शकते. इकडे आपण कोथिंबीरनी गार्निश केलेलं आहे, तर्री आलेली आहे मस्त, तुम्ही बघू शकता ते बघा. मस्त अशी मटकी चांगली हे झालेली आहे, मऊ झालेली आहे, खाण्यायोग्य झालेली आहे. आणि टेस्ट पण भरपूर चांगला आहे, सुगंध पण भरपूर चांगला आहे. तर जरूर ही डिश तुम्ही करून बघा. तर बघा, तुम्ही बघू शकता आपण शेव टाकलेली आहे त्यासाठी. आणि बघतानाच अट्रॅक्टिव्ह वाटते, तर टेस्टलाही तेवढीच चांगली आहे. तर जरूर मुंबई गिराई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा मुंबई गिराई चॅनलला. आता हे मस्त आपण ग्रेव्ही घेतलेली आहे. तर मला तर आता थांबवे ना, मी मस्तपैकी ना आता कांदा, टमाटर आणि लिंबू बरोबर ताव मारणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी डिश तयार झालेली आहे. मला तर फार आता भूक लागलेली आहे. तर तुम्हालाही बनवायची असेल तर नक्की मुंबई गिराई चॅनलला फॉलो करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि असेच व्हिडिओ तुम्ही बघत जा आणि नवनवीन रेसिपी शिकत जा. जरूर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.